प्रियजन हो, सर्वांना जय येशू. आज 7 मे 2025. आज कॅथलिक धर्मासाठी एक विशिष्ट दिवस, एक महत्त्वाचा दिवस आणि सर्वांची नजर आज व्हॅटिकनकडे लागलेली आहे. व्हॅटिकन कॉन्फरन्स, नवीन पोपची निवड, म्हणजे ज्याला कॉन्क्लेव्ह असं म्हणतात, ही एक रहस्यमय निवड आहे, ज्याच्याद्वारे कॅथलिक धर्माचे सर्वोच्च धर्मगुरू पोप याची निवडणूक होते. आणि ही निवडणूक एक अति रहस्यमय आहे, एक दैवी कृपेनं भरलेली एक निवडणूक आहे. आणि ती निवडणूक सिस्टीन चॅपलमध्ये, जिथं अतिपवित्र असं ठिकाण आहे, तिथं ही कॉन्क्लेव्ह, ही सभा संपन्न होते. आम्हाला माहित आहे प्रियजन हो, 21 एप्रिल 2025 रोजी पोप फ्रान्सिस यांचं निधन झालं आणि 26 तारखेला त्यांच्या पार्थिव देहावर अंतिम संस्कार करण्यात आला. आणि आज 7 मे रोजी नवीन पोपच्या निवडणुकीसाठी आजपासून जगभरातले सर्व कार्डिनल एकत्र येऊन सिस्टीन चॅपलमध्ये एक विशेष सभा आयोजित करत आहेत. आणि ह्या सभेचं नाव आहे कॉन्क्लेव्ह. आणि संपूर्ण जगभरामध्ये 252 कार्डिनल आहेत आणि त्यापैकी फक्त 135 कार्डिनल्स ह्या निवडणुकीमध्ये भाग घेणार आहेत. आणि त्यामध्ये आनंदाची गोष्ट अशी की आमच्या भारत देशातून सुद्धा 4 कार्डिनल्स याच्यामध्ये सहभागी होणार आहेत. आणि प्रियजन हो, आम्हाला माहित आहे की हे एक विशिष्ट सभा आहे आणि एक पोपची निवड एक विशिष्ट पद्धतीने होते, दैवी कृपेने होते, देवाच्या आशीर्वादाने होते, देवाच्या प्रेरणेने, पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने होते. म्हणून याच्यामध्ये विशेष काळजी घेण्यात येते. आम्हाला माहित आहे कोणत्याही पोपचं निधन झाल्यानंतर किंवा कोणत्याही पोपने समजा राजीनामा दिला, त्याच्यानंतर एक मुख्य कार्डिनल जे असतो त्याला कामरलिंगो जसं म्हणतात, आणि ते काय करतात, ह्या सर्व कार्यक्रमाचं संचालन करतो. जेव्हा पोपचं निधन होते किंवा पोप राजीनामा देतात, तेव्हा सीट खाली होते, त्याला काय म्हणतात, सीदे वॅकॅन्ती, असं एक अनाउन्समेंट त्या कार्डिनलद्वारे करण्यात येते. आणि याचा अर्थ असा की पोपची जागा खाली आहे, आता पोप नाही आहे, आपल्याला पोप नाही आहे. आणि मग काय करतात, त्यांचं जे चिन्ह आहे, जे त्यांची रिंग आहे, अंगठी, त्याला ते डिस्ट्रॉय करतात. आणि जे पेपलचे जेवढे घड्याळ वगैरे आहेत ते सर्व बंद करतात, त्यांचं ऑफिस बंद करण्यात येते. आणि त्याच्यानंतर बंद केल्यानंतर समोरच्या प्रोसिजरला सुरुवात होते. आणि पोपच्या मृत्यूच्या नंतर 15 ते 20 दिवसामध्ये नवीन पोपची निवडणूक करण्यात येते. आणि हे निवडणूक अति सावधानतेने, म्हणजे एक काळजीपूर्वक करण्यात येते. आणि सर्व लोक सिस्टीन चॅपलमधून बाहेर जातात, सर्व कार्डिनल अंदर जातात आणि बाहेरून सर्व दरवाजे वगैरे बंद केले जाते. आणि दरवाजे वगैरे बंद केल्यानंतर अंदर त्यांच्यासाठी एक विशेष नियोजन केले जाते की ह्या सर्व कार्डिनल्सला, हे कार्डिनल्स म्हणजे एक पोपच्या जवळचे, पोपला एक नेहमी सल्ला देणारे किंवा मोठ्या मोठ्या मीटिंगमध्ये सहभागी होऊन एक आपले मत मांडणारे असे हे कार्डिनल्स असतात. आणि म्हणून यांनाच एक मत टाकायचं एक अधिकार असते आणि त्यांना एक विशेषरित्या याच्यामध्ये सहभागी करण्यात येते. आणि त्यांना बॅलेट पेपर देण्यात येते. आणि बॅलेट पेपरवर त्यांनी ज्याच्या मनामध्ये एक पोप व्हावं असं आहे, त्याचं नाव लिहिलं जाते. आणि त्या नाव लिहिल्यानंतर ते तिथं देतात. आणि त्याची जे मतमोजणी झाल्यानंतर जर कोणाला 2/3 मत जर नाही मिळालं तर ते मतदान कॅन्सल होते. आणि जेव्हा ते कॅन्सल झालं तर मग त्या चिठ्ठ्या असतात, बॅलेट पेपर्स असतात, त्याला एक विशिष्ट केमिकल टाकून, ज्याच्याद्वारे काळा धुवा निघेल,
अशा प्रकारे केमिकल टाकून त्याला जाळण्यात येते आणि मग बाहेर त्याचा धुवा निघते आणि बाहेर जी जनता आतुरतेने जे वाट पाहत असते त्यांना समजते की पोपची निवड अजून झालेली नाही आणि परत पुन्हा वोटिंग होते. अशा प्रकारे दिवसातून 4 वेळा मत टाकण्यात येते. प्रत्येक कार्डिनलला 4 मत दिवसातून टाकता येते. सकाळी 2, संध्याकाळी 2 आणि त्याची मतमोजणी होते आणि जोपर्यंत कोणा एकाला 2/3 मत भेटत नाही तोपर्यंत ते असं होत राहते. याला 1 दिवसातही होऊ शकते, 2 दिवसातही होऊ शकते, 3 दिवसातही होऊ शकते. अशा प्रकारे त्याला काही ठराविक काही वेळ नाही आहे. आम्हाला माहीत आहे पोप फ्रान्सिस हे 2 दिवसानंतर निवडण्यात आलेले होते. अशा प्रकारे वेळ देण्यात येते आणि त्याच्यानंतर जेव्हा एखाद्याला 2/3 मत मिळते तेव्हा त्याला विचारण्यात येते की तू हा पोप म्हणून कार्यभार सांभाळायला तयार आहेस का? आणि जर तो तयार असेल तर त्याला एक नवीन नाव निवडण्यासाठी संधी देण्यात येते. नवीन नाव हे एक मोठे एक महत्त्वाचे आहे किंवा याच्यामध्ये खूप मोठा अर्थ आहे. प्रियजनो, हा आम्हाला माहीत आहे येशूने आपल्या शिष्यांना विचारलं की लोक मला काय म्हणून म्हणतात? तेव्हा वेगवेगळ्या शिष्यांनी असं उत्तर दिलं की कोणी योहान म्हणतात, कोणी एलिया म्हणतात, कोणी संदेष्टा म्हणतात, अशा प्रकारे. परंतु येशूने त्यांना विचारलं तुम्ही मला कोण म्हणून म्हणता? तेव्हा पेत्रानं काय उत्तर दिलं माहित आहे? आपण वाचतो मत्तयाचे शुभवर्तमान अध्याय 16 ओवी 16 मध्ये वाचतो. पेत्रानं उत्तर दिलं तुम्ही जिवंत परमेश्वराचे पुत्र आहात. आणि येशूने काय म्हटलं? सिमोन बारयोना, धन्य तुझी. हे जे तू व्यक्त केलेलं आहेस हे रक्तमांसाने नव्हे, देवाने परमेश्वराने तुला हे प्रेरित केलेलं आहे. आणि तेव्हा येशूने त्याला म्हटलं सिमोना, आजपासून तू पेत्र म्हणले जाशील. पेत्र म्हणजे खडक आणि या खडकावर मी माझी मंडळी उभारीन आणि आजपासून तू पुढारी होशील आणि तुला मी स्वर्गाच्या किल्ल्या देईल आणि ज्या कोणासाठी तू स्वर्ग उघडशील त्याच्यासाठी उघडले जाईल. प्रियजन हो, याच्यामध्ये असं आहे की ज्याप्रमाणे पेत्राचं नाव बदलण्यात आलं, नवीन नाव देण्यात आलं, म्हणजे त्याचा अर्थ असा की कार्य करण्यासाठी एक पूर्णपणे समर्पित करून त्याच्यासाठीच हे एक नाव निवडण्यात येते आणि त्याच्या नावाद्वारे एक कार्यरत होते. आणि त्याच्यानंतर एक विशिष्ट चिमणीमध्ये त्या निवडलेल्या पोपला बोलावून त्याला सफेद ड्रेस लावून त्यांचा आशीर्वाद लोकांना देण्यात येते आणि त्या आशीर्वादाचं नाव आहे उर्बी एत उर्बी. अशा प्रकारे एक आशीर्वाद देण्यात येते आणि अशा प्रकारे अनाऊन्स केले जाते की आम्हाला पोप मिळालेला आहे. अशा प्रकारे पोपची निवड होते. प्रियजन हो, आपण विशेष करून पोपच्या निवडणुकीसाठी प्रार्थना करूया. देवाला आभार मानूया की आणि आम्हाला चांगला पोप, एक चांगला ख्रिस्तीय धर्माचं संगोपन करणारा, संचालन करणारा एक चांगला पोप मिळावा म्हणून आपण प्रार्थना करूया. पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन.